विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाच्या विविध कार्यांचा अभ्यास करीत आहोत. बघा, व्यवस्थापनाची विविध कार्ये पाहत असताना आपण व्यवस्थापनाचं पहिलं कार्य पाहिलं, नियोजन. त्याला आपण प्लॅनिंग असं म्हणतो. नियोजनानंतर आपण संघटन या व्यवस्थापनाच्या दुसऱ्या कार्याचा अभ्यास केलेला आहे, संघटन, ऑर्गनायझेशन. त्यानंतर कर्मचारी भरती किंवा त्यालाच आपण कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतो. याही व्यवस्थापन कार्याचा अर्थ आणि त्याचं व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर आपण 4 नंबरचं कार्य पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, निर्देशन. निर्देशन म्हणजे डायरेक्टिंग. निर्देशन म्हणजे डायरेक्टिंग आणि आपण अगदी सोप्या शब्दामध्ये त्याला काम सांगणे, कामाचे आदेश देणे असं देखील म्हणू शकतो. तर या पद्धतीनं आपण 4 कार्यांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं ऐकायला थोडंसं कठीण आहे, समजायला थोडंसं कठीण आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रकरणावरती मार्काला जे वेटेज दिलेलं आहे ते थोडंसं जास्त आहे. आणि त्यामुळे तुम्हाला हे जे प्रकरण आहे ते अनेक वेळा वाचावं लागणार आहे. त्याच्या खालचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्यायसुद्धा तुम्हाला अनेक वेळा वाचून त्या ठिकाणी पाठ करावं लागणार आहे. कारण आपल्या अभ्यासक्रमामधली पहिली जी 2 प्रकरणं आहेत, व्यवस्थापनाची तत्त्व आणि व्यवस्थापनाची कार्य, ही प्रकरणं थोडीशी किचकट आणि थोडीशी अवघड आहेत. आणि त्यामुळं मग याचं अध्ययन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी निराशा वाटते किंवा कंटाळवाणा भाग असल्यासारखं आपल्याला वाटतं. परंतु यानंतरची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं आपल्या दैनंदिन व्यवहारामधली आपण ते शब्द ऐकलेले आहेत, त्या संज्ञा कधीकधी ऐकलेल्या आहेत, अशी आहेत आणि ती खूप सोपी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी इंटरेस्ट वाटू शकतो. तर पहिल्या 2 प्रकरणावरती तुम्हाला थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे, तुम्हाला जास्त वाचावं लागणार आहे, कारण हा भाग थोडा समजण्यासाठी अवघड आहे आणि कंटाळवाणा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यामुळं या प्रकरणावरती थोडंसं जास्त लक्ष आपल्याला दिलं पाहिजे. बघा, व्यवस्थापनाच्या या 4 कार्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण व्यवस्थापनाचे जे 5वं कार्य आहे, समन्वय, त्याला कोऑर्डिनेशन असं म्हणतो आपण, या कार्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय म्हणजे काय हो? समन्वय, कोऑर्डिनेशन, हे कार्य आपण व्यवस्थापनाचं पाहत आहोत. तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे समन्वय या शब्दाचा नेमका अर्थ काय समजतो तुम्हाला, किंवा समन्वय या शब्दाविषयी तुम्हाला नेमकं काय माहीत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, समन्वय म्हणजे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो सहकार्य. काय म्हणतो? सहकार्य. अजूनही दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला काय म्हणता येईल आपल्या भाषेमध्ये? समन्वय साधणे. समन्वय साधणे म्हणजे एकमेकांच्या मध्ये मेळ असणे. एकमेकांच्या मध्ये काय असणे? मेळ असणे, की नाही? त्यालाही आपण त्या ठिकाणी हो ठीक आहे, एकमेकांच्या मध्ये समन्वय असं म्हणू शकतो. आणि त्यामुळे समन्वय या शब्दाचा आपल्या दृष्टिकोनातून जो आपण अर्थ घेतो तो अर्थ तुम्हाला समजलेला असेल की समन्वय म्हणजे एकमेकांच्या मध्ये असलेलं सहकार्य. समन्वय म्हणजे एकमेकांच्या मध्ये असलेला मेळ, एकमेकांच्या मध्ये असलेला मेळ, असा सर्वसाधारणपणे आपण समन्वय या शब्दाचा काय करतो? अर्थ घेतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला समन्वय या शब्दाचा अर्थ, समन्वय या शब्दाचा अर्थ व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पाहायचा आहे. व्यवस्थापनाची कार्य या दृष्टिकोनातून आपल्याला समन्वय या शब्दाचा या ठिकाणी अर्थ पाहायचा आहे. बघा, व्यवस्थापन ही सर्व लोकांनी मिळून करावयाची सामूहिक कृती आहे असं म्हणतो आपण. सर्व लोकांनी मिळून सामूहिकपणे करावयाची कृती आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाची विविध कार्य आहेत. नियोजन करणं, संघटन करणं, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, त्याच्यानंतर नियंत्रण, ही सगळी व्यवस्थापनाची विविध कार्य आहेत, की नाही? आणि या कार्याच्या अंतर्गत व्यवस्थापन करत असताना, व्यवस्थापकाला व्यवसाय संघटनेमधले जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारची कार्य पार पाडावी लागतात.
म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय संघटनेमध्ये अनेक प्रकारची कार्य केली जातात. अनेक प्रकारची कार्य केली जातात. बघा, व्यवसाय संघटनेमध्ये अनेक विभाग असतात आणि त्या अनेक विभागामध्ये अनेक प्रकारची कार्य चालू असतात. अनेक प्रकारची कार्य चालू असतात. उदाहरणार्थ उत्पादन विभाग. मग उत्पादन विभागामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्याचं पक्क्या मालामध्ये काय केलं जातं, रूपांतर केलं जातं. आणि हे काम करण्यासाठी त्या विभागामध्ये अनेक कर्मचारी नेमलेले असतात, अनेक कामगार नेमलेले असतात. ते त्या ठिकाणी काय करत असतात, काम करत असतात. विक्री विभाग. विक्री विभागामध्ये आपल्या मालाची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. प्रत्यक्ष ग्राहकांना मालाची काय केली जाते, विक्री केली जाते. लक्षात येते. जे घाऊक व्यापारी असतात किंवा किरकोळ व्यापारी असतात, त्या किरकोळ व्यापाऱ्यांना, घाऊक व्यापाऱ्यांना, आहे की नाही, त्यांना त्या ठिकाणी मालाची काय केली जाते, विक्री केली जाते. ठीक आहे. आणि त्याबरोबरच विक्रीची इतर जी कार्य आहेत ती कार्य त्या ठिकाणी विक्री विभागामध्ये पार पाडली जातात. जाहिरात विभाग. आपल्या मालाला मागणी निर्माण व्हावी, लोकांनी आपल्या मालाची मागणी करावी, आपल्या मालाची माहिती लोकांना मिळावी, यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी मालाची जाहिरात केली जाते. हे काम जाहिरात विभागामध्ये केलं जातं. ठीक आहे. मग त्या अंतर्गत त्या विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं केली जातात. साठवणूक. साठवणूक हा एक विभाग आहे. ठीक आहे. यामध्ये माल त्या ठिकाणी त्याची गुणधर्म, त्याची गुणवैशिष्ट्ये जशीच्या तशी टिकवून ठेवील या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी मालाची काय केली जाते, साठवणूक केली जाते. माल साठवून ठेवला जातो आणि मग मालाला मागणी आल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं जाते, मालाची विक्री केली जाते. ठीक आहे. बघा, हा जो साठवणूक विभाग आहे किंवा त्याला आपण गोदाम असं म्हणतो, त्या गोदाम विभागामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची काय केली जातात, कार्य पार पाडली जातात. लक्षात येते. तर असे व्यवसाय संघटनेमध्ये अनेक विभाग असतात आणि या अनेक विभागांमध्ये अनेक प्रकारची कार्य पार पाडली जातात. ही अनेक प्रकारची कार्य पार पाडण्यासाठी या सर्व विभागांमध्ये अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात. अनेक कर्मचारी काय करतात, काम करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, समन्वय म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये ही जी विविध कार्य पार पाडली जातात त्या सर्व कार्यांमध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये जी विविध कार्य पार पाडली जातात त्या सर्व कार्यांमध्ये आणि जे लोक म्हणजे जे कर्मचारी ही विविध प्रकारची कार्य पार पाडतात त्या सर्व लोकांच्यामध्ये त्या ठिकाणी एकत्रीकरण करणे, या सर्व कार्यांचं, सर्व कर्मचाऱ्यांचं एकत्रीकरण करणं, ते एकमेकांशी जोडणं, त्या विविध कार्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांना एकत्रित आणून त्या सर्वांच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद साधणं, त्या सर्वांच्यामध्ये काय करणं, संवाद साधणं, या प्रकारचं जे कार्य पार पाडलं जातं त्या कार्याला विद्यार्थी मित्रांनो आपण समन्वय साधणे असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? समन्वय साधणे असं म्हणतो. कारण व्यवसाय संघटनेचे हे जे वेगवेगळे विभाग आहेत, व्यवसाय संघटनेमध्ये ही जी वेगवेगळी कार्य पार पाडली जातात, हे सगळे विभाग, ही सगळी कार्य ही एकमेकांवरती अवलंबून असतात, एकमेकांच्या सहकार्यानं चालत असतात आणि ही कार्य एकमेकांच्या सहकार्यानं करून, या सर्व कार्यांना एकत्रित करून, या सर्व कर्मचाऱ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांघिक भावना निर्माण करून त्यांच्यामध्ये सुसंवाद साधून त्या ठिकाणी व्यवसाय संघटनेला आपली ध्येय आणि उद्दिष्ट काय करता येतात, साध्य करता येतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या सर्वांच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. व्यवसाय संघटनेमध्ये पार पाडली जाणारी वेगवेगळी कार्य, व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे वेगवेगळे कर्मचारी, या सर्वांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी समन्वय असणं, सुसंवाद असणं, त्यांचं एकत्रीकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच आपण त्या ठिकाणी समन्वय असं म्हणतो. काय म्हणतो? समन्वय असं म्हणतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो समन्वय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर वेगवेगळी कार्य, व्यवसाय संघटनेमध्ये चालणारी वेगवेगळी कार्य, व्यवसाय संघटनेच्या विविध स्तरावरती काम करणारे कर्मचारी, व्यवसाय संघटनेच्या विविध स्तरावरती काम करणारे कर्मचारी, वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर असे व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा 3 स्तर असतात आणि त्या 3 स्तरावरती वेगवेगळे कर्मचारी काम करत असतात. तर व्यवसाय संघटनेमधली विविध कार्य,
व्यवसाय संघटनेमधले वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे कर्मचारी यांच्यातील समन्वय साधणे हे संघटनेच्या यशाचे खरे गमक आहे. हे संघटनेच्या यशाचे खरे गमक आहे. लक्षात येते. आणि समन्वय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेमध्ये चालणारी ही सर्व कार्य आणि व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे हे सगळे कर्मचारी या सर्वांचं एकत्रीकरण करणं, एकत्रीकरण करणं म्हणजे समन्वय होय. म्हणजे काय होय? समन्वय होय. बघा, आपली व्यवसाय संघटना ही सुरळीतपणे चालवण्यासाठी आपण ठरवलेली जी ध्येय आहेत, आपण ठरवलेली जी उद्दिष्ट आहेत, ती ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या व्यवसाय संघटनेच्या कार्यांमध्ये, आपल्या व्यवसाय संघटनेच्या कर्मचाऱ्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो सुसंवाद असणं, त्यांचं एकत्रीकरण करणं म्हणजेच समन्वय असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण व्यवसाय संघटनेमधले विविध गट म्हणजे वेगवेगळे विभाग, त्यामध्ये काम करणारे सगळे कर्मचारी हे सगळे व्यवसाय संघटनेची ध्येय आणि व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी एकत्रितपणे काम करत असतात किंवा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून वेगवेगळ्या कार्यांमध्ये, वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये एकत्रीकरण करणं, त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणं, त्यांना एकत्रित आणणं, हे जे प्रक्रिया आहे, हे जे सगळं कार्य आहे त्याला आपण विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी समन्वय असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? समन्वय असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय या शब्दाचा आपल्या ह्याच्यामध्ये अर्थ पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला समन्वय या शब्दाची व्याख्या त्या ठिकाणी पाहायची आहे. बघा, वेगवेगळ्या तज्ज्ञांनी समन्वय या शब्दाच्या आपापल्या परीनं त्या ठिकाणी व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये ज्यांना आपण आधुनिक व्यवस्थापनाचे जनक असं म्हणतो, त्या हेनरी फेयल यांनी व्यवस्थापन या शब्दाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. बघा, हेनरी फेयल यांनी असं म्हटलेलं आहे की व्यवसायाचे कार्य सुरळीतपणे चालावे आणि अपेक्षित यश व्यवसायाला प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता आणण्याची किंवा सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, हेनरी फेयल यांना काय म्हणायचं होतं, तर आपल्या व्यवसाय संघटनेची जी सर्व कार्य आहेत ती सर्व कार्य सुरळीतपणे चालावीत आणि आपल्या व्यवसाय संघटनेला जे अपेक्षित यश प्राप्त व्हायला पाहिजे ते अपेक्षित यश प्राप्त व्हावं म्हणून आपल्या व्यवसाय संघटनेच्या सर्व क्रियांमध्ये म्हणजे सर्व कार्यांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया किंवा क्रिया म्हणजे समन्वय होय. तर या पद्धतीनं अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये हेनरी फेयल यांनी काय केलेले, समन्वय या शब्दाची व्याख्या केलेली आहे. मग जशी विद्यार्थी मित्रांनो हेनरी फेयल यांनी जशी व्याख्या केलेली आहे त्याच पद्धतीने इतर तज्ज्ञांनी सुद्धा काही व्याख्या केलेल्या आहेत. इतर तज्ज्ञांनी सुद्धा समन्वय या शब्दाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये अजून एका तज्ज्ञाचं आपल्याला नाव घेता येईल, मुने आणि रिले. मग मुने आणि रिले यांनी असं म्हटलेलं आहे की व्यवसाय संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. तर या पद्धतीनं मुने आणि रिले या दोघांनीही त्या ठिकाणी समन्वय या शब्दाची व्याख्या केलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय या शब्दाची प्रस्तावना, समन्वय या शब्दाचा अर्थ
त्याची व्याख्या पाहिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला समन्वयाचं व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जे महत्त्व आहे ते महत्त्व त्या ठिकाणी काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि ते महत्त्व आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी काय करता येईल, स्पष्ट करता येईल. तर त्यामधला जो पहिला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, समन्वयामुळे संघ भावनेला प्रोत्साहन मिळते. देते असं लिहिले त्यांनी, पण आपण असं म्हणूया की समन्वयामुळे संघ भावनेला प्रोत्साहन मिळते. समन्वयामुळे संघ भावनेला प्रोत्साहन मिळते. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर समन्वय म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये चालणारी वेगवेगळी कार्य आणि व्यवसाय संघटनेमध्ये काम करणारे कर्मचारी यांचं एकत्रीकरण, त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणं, ठीक की नाही, त्याला काय म्हणतो आपण, समन्वय असं म्हणतो. काय म्हणतो, समन्वय असं म्हणतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संघटनेमध्ये व्यक्तींचा समूह हा एकत्रितपणे कार्य करत असतो. आपण अनेक वेळा म्हटलं आहे की व्यवस्थापन हे सर्वांनी मिळून करावयाचं कार्य आहे, म्हणजे व्यवस्थापन ही सामूहिक कृती आहे. तर संघटनेमध्ये व्यक्तीचा समूह एकत्रितपणे कार्य करत असतो. संघटनेची ध्येय धोरणं आणि ती ध्येय धोरणं साध्य करण्यासाठी संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची भूमिका, संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी इत्यादी गोष्टीवरून संघटनेतील एखादी व्यक्ती, एखादा विभाग आणि कर्मचारी यांच्यामध्ये त्या ठिकाणी वादविवाद असू शकतात. वादविवाद असू शकतात. परंतु जर व्यवसाय संघटनेमध्ये जर त्या ठिकाणी समन्वय असेल, कर्मचाऱ्यांमध्ये जर सुसंवाद असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेमध्ये असलेल्या चांगल्या समन्वयामुळे व्यवसाय संघटनेतील कर्मचाऱ्यांमध्ये, व्यवसाय संघटनेतील विविध विभागांमध्ये असलेला जो वाद आहे, जे वादविवाद आहेत, ते वादविवाद त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येतात. कमी करता येतात. तर अशा पद्धतीनं कार्याची मांडणी ही समन्वयामध्ये केली जाते की त्यामुळं वादविवाद हे कमी होतील, कर्मचाऱ्यांमधील संघर्ष कमी होईल आणि त्यांच्यामध्ये संघ भावना, एकमेकांना सहकार्य करण्याची जी भावना आहे ती भावना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय होईल, वाढीस लागेल. संघ भावना काय होईल, त्या ठिकाणी वाढीस लागेल. आणि म्हणून आपण असं म्हणतो की समन्वय या कार्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये संघ भावनेला काय मिळते, प्रोत्साहन मिळते. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्य दिशा दाखवणे. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग काम करत असतात. कर्मचाऱ्यांचे सामूहिक गट काम करत असतात आणि समन्वयामुळे कर्मचाऱ्यांचे सामूहिक गट म्हणजे वेगवेगळे विभाग, वेगवेगळी कार्य ही एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी व रचनात्मक शक्तीने अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी एकमेकांना मदत करतात. अशा रीतीने सर्व कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न व्यवस्थापनातील मर्यादा म्हणजेच दोष हे नाहीसे करण्यासाठी आणि संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट गाठण्यासाठी मदत करतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, विविध विभागा हे परस्परांवरती अवलंबून असतात किंवा व्यवसाय संघटनेमधली जी वेगवेगळी कामं असतात ती कामं एक काम हे दुसऱ्या कामावरती, एक कार्य हे दुसऱ्या कामावरती अवलंबून असतं. आणि त्यामुळं जर व्यवसाय संघटनेमध्ये समन्वय असेल, व्यवसाय संघटनेमधील वेगवेगळ्या कार्यांमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये जर त्या ठिकाणी समन्वय असेल, सुसंवाद असेल, तर त्यामुळं व्यवसाय संघटनेमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कामाची योग्य दिशा काय होते, मिळते. आणि म्हणून समन्वय हे योग्य दिशा दर्शविते. योग्य दिशा दर्शविते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं कार्य आहे प्रेरणा निर्माण करण्यास मदत होते.
बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेतील वरिष्ठ कर्मचाऱ्यांना, व्यवसाय संघटनेतले जे वरिष्ठ आहेत ते वरिष्ठ कर्मचारी आणि कनिष्ठ कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाच्या प्रक्रियेतून किंवा समन्वयाच्या माध्यमातून अभिप्रेरण करावे लागते. त्यांना आर्थिक आणि आर्थिकेतर सवलती दिल्यास त्यांना जादा काम करण्याची किंवा काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे कर्मचारी प्रोत्साहित होतात. ते उत्कृष्ट पद्धतीनं कार्य करू शकतात. परिणामकारक समन्वय जर असेल तर त्यामुळं व्यवसायाची जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते. आपल्या व्यवसाय संघटनेची प्रगती आणि व्यवसाय संघटनेची भरभराट होते. कर्मचाऱ्यांनाही नोकरीची हमी, अधिक उत्पन्न, बढती याचीही त्यामुळं त्या ठिकाणी काय मिळते, पूर्णपणे खात्री मिळते. आणि त्यामुळं कर्मचारी हे कार्यक्षमतेनं काम करतात. त्यांना काम करण्याची चांगली प्रेरणा निर्माण होते आणि म्हणून समन्वय हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबरचा मुद्दा आहे साधनांचा पर्याप्त वापर. बघा, योग्य व प्रभावी समन्वय जर असेल तर व्यवसाय संघटनेतील सर्व संसाधने ही एकत्रितपणे आणण्यासाठी मदत होते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मानवी श्रम, भौतिक संसाधनं, वित्तपुरवठा म्हणजे भांडवल यासारखी जी साधनं व्यवसाय संघटनेमध्ये असतात त्या सर्व साधनांचा आपल्या व्यवसाय संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी त्याचा पुरेपूर आपल्याला काय करून घेता येतो, वापर करून घेता येतो. आणि जर विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय संघटनेमध्ये जर चांगला समन्वय असेल तर व्यवसाय संघटनेमधील वेगवेगळ्या विभागामध्ये जी कामं चालतात त्या कामाची पुनरावृत्ती होऊ शकत नाही. म्हणजे एकच काम 2 वेळा होऊ शकत नाही. आणि त्याच पद्धतीनं आपल्या व्यवसाय संघटनेची जी साधनसंपत्ती आहे ती साधनसंपत्तीचा सुद्धा त्या ठिकाणी दुरुपयोग होत नाही. एकच काम 2 वेळा करायचं म्हणजे त्या ठिकाणी साधनसंपत्ती 2 वेळा वापरली जाते. पण जर चांगलं सहकार्य असेल, चांगला एकमेकांच्यामध्ये समन्वय असेल तर एक काम एकाच वेळी केलं जाईल. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी साधनसंपत्तीचा जो दुरुपयोग आहे तो दुरुपयोगसुद्धा काय करता येतो, आपल्याला टाळता येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5 नंबरचा मुद्दा आहे, 5 नंबरचा पॉईंट आहे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. बघा विद्यार्थी मित्रांनो, योग्य व प्रभावी समन्वय कार्य व्यवसाय संघटनेच्या संसाधनांची उधळपट्टी म्हणजे संसाधनांचा जो अपव्यय आहे, दुरुपयोग आहे है की नाही, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वेळेचा जो अपव्यय होणार असतो, वेळेचा जो अपव्यय होत असतो, त्याच पद्धतीने एखादे काम करण्यासाठी जो विलंब होत असतो, जो उशीर होत असतो, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये जे मतभेद असतात किंवा इतर ज्या काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयाची काय होते विद्यार्थी मित्रांनो, मदत होते. कारण सर्व गट, सर्व विभाग हे आपल्या व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी सामूहिकपणे प्रयत्न करत असतात. आणि जर त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये, वेगवेगळ्या कार्यांमध्ये जर त्या ठिकाणी चांगला समन्वय असेल, त्यांच्यामध्ये जर सुसंवाद असेल तर आपल्या व्यवसाय संघटनेची जी मानवी संसाधनं आणि भौतिक संसाधनं आहेत त्या संसाधनांची म्हणजे साधनांची जी उधळपट्टी आहे ती उधळपट्टी विद्यार्थी मित्रांनो कमी होते. वेळेचा जो अपव्यय होतो, काम करण्यासाठी जो विलंब होतो किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये जे मतभेद असतात किंवा ज्या इतर मोठ्या समस्या असतात व्यवसाय संघटनेमध्ये त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समन्वय या कार्याची काय होते, खास मदत होते. आणि त्यामुळं आपल्या व्यवसाय संघटनेमधले जे वेगवेगळे विभाग आहेत ते वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संघटितपणे चालून आपल्याला आपली ध्येय आणि उद्दिष्ट ही काय करता येतात, साध्य करता येतात. त्यानंतर 6 नंबरचा जो मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, नातेसंबंध सुधारतात. नाते म्हणजे आपले कौटुंबिक नातेसंबंध नाही, व्यावसायिक संघटनेमधले कर्मचारी आणि व्यवस्थापन याच्यामधले जे नातेसंबंध असतात
ते नातेसंबंध काय होतात त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सुधारणा घडून येते. बघा, समन्वय या व्यवस्थापन कार्यामुळे कर्मचारी ही एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. व्यवस्थापनाच्या विविध पातळ्या, उच्च स्तर व्यवस्थापन, मध्यम स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन, आहे की नाही. या व्यवस्थापनाच्या 3 स्तरावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी मैत्रीचे संबंध विकसित होतात. त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण होतो, त्यांच्यामध्ये मैत्रीचे काय होतात, संबंध निर्माण होतात. आणि कारण हे जे सगळे विभाग आहेत, हे सगळे विभाग एकमेकांवरती अवलंबून आहेत. एकाचं कार्य हे दुसऱ्यावरती अवलंबून आहे. लक्षात येते. आणि त्यामुळे जर चांगला समन्वय असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या विभागामधील कर्मचाऱ्यांमधले जे नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध आपल्याला सुधारण्यासाठी काय होते, मदत झालेली दिसून होते. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे उच्च स्तर कार्यक्षमता. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय, सुसंवाद हे जे व्यवस्थापनाचं कार्य आहे ते व्यवस्थापनाचं कार्य आपल्या व्यवसाय संघटनेमधील भौतिक आणि मानवी संपत्तीचा पर्याप्त म्हणजे जास्तीत जास्त सुलभपणे वापर करून घेते. भौतिक आणि मानवी साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त किंवा सुलभपणे काय करते, वापर करून घेते. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कमी खर्चात जास्त फायदे मिळू शकतात. परिणामी उच्च कार्यक्षमता आपल्याला निदर्शनास येते, म्हणजे आपल्या व्यवसाय संघटनेची कार्यक्षमता आपल्याला वाढलेली दिसून येते. शेवटी सुसंवादामुळे, समन्वयामुळे साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त किंवा पर्याप्त करता येतो, वापर करता येतो. आणि त्यामुळे आपल्या व्यवसाय संघटनेचा संतुलित विकास होतो, सर्व बाजूनी विकास होतो. साधनांचा जो अपव्यय आहे तो अपव्यय कमी होतो आणि आपल्याला उच्च कार्यक्षमता म्हणजे जास्तीत जास्त कार्यक्षमता काय करता येते, त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येते. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 7वा मुद्दा सांगता येईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 8 नंबरचा मुद्दा आहे नावलौकिक वाढवणे. बघा, जर व्यवसाय संघटनेमध्ये योग्य आणि प्रभावी समन्वय असेल तर व्यवसाय संघटनेच्या कामाचा जो दर्जा आहे तो दर्जा वाढीस लागतो. आणि त्याचा परिणाम म्हणून व्यवसाय संघटनेला आपली जी ध्येय आहेत, आपली जी उद्दिष्ट आहेत, ती ध्येय आणि उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो वेळेमध्ये गाठता येतात, वेळेमध्ये ध्येय उद्दिष्ट साध्य करता येतात. आणि जर वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय असेल, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय असेल तर अशी व्यवसाय संघटना आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देऊ शकते. आणि जर आपण आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत असेल, आपण आपल्या ग्राहकांना जर त्या ठिकाणी उत्तम दर्जाच्या सेवा पुरवत असेल तर आपल्या व्यवसायाचा बाजारपेठेमध्ये जो नावलौकिक आहे तो नावलौकिक वाढण्यासाठी सुद्धा काय होते, मदत होते. समाजामध्ये आपली चांगली प्रतिमा निर्माण होते. आणि त्यामुळं बाजारामध्ये आपल्या कंपनीच्या भागाच्या ज्या किमती असतात त्या किमतीमध्ये सुद्धा काय होते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाढ झाल्याचं दिसून येतं. थोडक्यात आपल्या कंपनीचं जे गुडविल आहे, आपल्या कंपनीचा नावलौकिक आहे, जी प्रतिष्ठा आहे, ती प्रतिष्ठा चांगल्या समन्वयामुळे आपल्याला वाढलेली दिसून येईल. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे निर्देशनातील एकवाक्यता. बघा विद्यार्थी मित्रांनो, समन्वय हे व्यवस्थापन कार्य निरनिराळी कार्य, सामान्य ध्येय व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रित आणते. अशा प्रकारे संघटनेतील सर्व विभागांना योग्य निर्देशन आणि दिशा देण्यासाठी समन्वय हे काय करत असतं, नेहमीच प्रयत्न करत असतं. आणि त्यामुळे निर्देशनामध्ये एकवाक्यता आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो विशेषीकरण. बघा व्यवसाय संघटनेतील सर्व विभाग हे त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीकडून, त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळालेल्या, त्या क्षेत्रामध्ये कार्यक्षम असलेल्या, त्या क्षेत्राची ज्यांच्याकडे कौशल्य आहेत अशा व्यक्तीकडून त्या ठिकाणी
प्रशासित आणि व्यवस्थापित केले जाते. तेथील सर्व स्तरावरील व्यवस्थापक हे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. व्यवसाय संघटनेमध्ये वेगवेगळे विभाग असतात आणि त्या विभागासाठी नेमलेले जे विभाग प्रमुख असतात ते आपापल्या विभागाच्या कामामध्ये त्या ठिकाणी तज्ज्ञ असतात. काय असतात? तज्ज्ञ असतात. आणि त्यांच्या योग्य व कार्यक्षम समन्वयामुळे त्या ठिकाणी उच्चस्तर व्यवस्थापनाला आपल्या संघटनेची जी ध्येय आहेत, आपल्या संघटनेची जी उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट आपण केलेल्या नियोजनाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो वेळेमध्ये काय करता येतात? पूर्ण करता येतात. आणि त्यामुळं व्यवसाय संघटनेमध्ये विशेषीकरण होतं. व्यवसाय संघटनेमध्ये काय होतं? त्या ठिकाणी विशेषीकरण आपल्याला करता येतं. तर या पद्धतीने या 10 मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समन्वय या व्यवस्थापन कार्याचं काय करता येईल? महत्त्व सांगता येईल.